तुम्हाला सांगतो काही काही लोकांना जातीपातीचा लय पुळका असतो बाबा, जातीला किंमतच नाही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. हाकू सांगू का, ज्या शबरी आईच्या परिवारात म्हणजे ज्या समाजामध्ये हो संस्कार आहेत ना ते एवढे भारी आहेत ना, काही काही गोष्टींमध्ये आपल्याला वाटतात की ते लोक गरीब असतात. जरी गरीब असतील ना पण नम्रता एवढी असतील ताई त्यांच्या अंगी, एवढी नम्रता असते का आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. इथली नम्रता रास लगीन मा जर त्याच्या भांडणी बुवेल राहणार ना, येरारले मारेल बी राहणार ना, तरी कोणा का लगीन ना वाजा वाजेना बटाचा नाचाल उभा राहायचा असं देखील का नाही. त्याने म्हणे लढाई होईल मला त्यांना लगीन मा जाणं नाही असं आदिवासीच मा देखील का एखादा परिवारले रुसताना काय नाही, डायरेक्ट चालना जातं आपला आपला ना हात धरी तटले जातं बँड तटे येस नाही तटे मला काय नाही येत नाही तू शिलग रे तू नको जागा अटकाव राट काय तू बरं. आदिवासी समाज मग असं देखील का एखादा नवर देवना पाहुणा की नवरीना पाहुणा ऋषीशनी बसिले जेवण नाही करता असं देखील का, अजिबात नाही. आपण स्वतःला सुशिक्षित म्हणले तर आपला मंडप मग पंगत चालत नाही असा कोपरा उभा राहा सासरायस का हो बापू तुम्ही जेवायला बसले नाही मला कोणी विचारलं नाही का तुला पुटीन पाटा बांधा घ्या या लोक्या काय रे ना तू खा रे बुक्या बुक्या वादळा वैदाची खा रे चेंजी दे रे म्हणजे कितला येडापणाची पंगत चाल राही नाही डोळ्याला दिखी राही ना कुशाल खायले हो ना बाकी ना निता त्याला राहता मला कोणी सांगा नाही तू खा रे मन सारखा सासरा राहिला त्याला बुक्या बुक्या गो मावसू चिला गो बॅग उचल निघोय तुका झेंडा लाय राह ना आधी ना 150 बरं मानचेच नव्हे ना बहिणी तुमले बी सांगस आदिवासी लोकेस मा असं देखील का एखादा नवर देवनी माय लगीन मा ऋषीशनी बसले असं देखील का रास का त्यास ना काका रास का असं काहीच नाही पडेल त्यासले राग रुसवाना काहीच संबंध नाही. इथला बारी लोक राहतस ना नवर देऊन मायल बी तोच अधिकार नाही नवरीन मायल बी तोच अधिकार रास कोणीच कोणावर रुसत नाही. आपलं मी एक लगीन मा जायला होतो सुशिक्षित लोक होता नवर देऊन माय खाता खाता उठीच नाही एक कोपराला उभी होती हो म्हणा बापरे आई बहिणले काय फिरकवू नको म्हणतो आई बहिणले काय वारे बिर येस का म्हणतं काय पेकान बिकान शे का म्हणतं ना अंग नाही म्हणे बाबा तिले ना रागू ना म्हणे ऋषीले म्हणे तू बाप काय वय नो बाई बहिणले नवरीन माय नवरीन मावशी नवरीन काकवा सर्व रावण्या करता तो ताई खायल्या ना ताई जिल्या ना ताई खायल्या ना माल नाही खाणं म्हणतं चला बा आपण कीर्तन कार्यात महाराष्ट्र बरा प्रेम करा ना आपला ऐकली म्हणता आई बहीण म्हणलं ताई बड्या बाया रावण्या करा खायल्या म्हणतं नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणतं बापरे बहिणले झटका ना ताई का आवरीली रे नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणतं का बरं ताई म्हणे मी नवर देऊन मायशे म्हणतं मग काय वेगळे म्हणे माल कोबरान वाटी तरी लायका म्हणे ओ म्हणा बापा येडीशे रे भाऊ कोबरान वाटीन करता दांगडो घाला राय बानट सुरूत नेने 2-4 तोडा अंगवर सोनं 10-12 साडी नेसेल 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो घाल दिला बानट सुरूत ने तेवढं बरं या पाड्या त्याच्या बाया नेसेली बड्या चांगल्या आहेत बिचाऱ्या काय करू महाराज काही सुधरत नाही. अहो ते लोक एवढे भारी असतात ना येराले गाया बी दिले तर त्या तरी राग रुसवाने त्यासले त्याचा लग्न या बाबा लोकेशने देखील होते ना ते मुकला लोक कमी जातात पहिले ऊस तोडायला नाही जात आदिवासी लोक आणि पहिला पाणी पडे ना तव येत त्या ऊस तोडीशनी त्याचा लगीन मग इथला आनंद राहीन बाबा बिचारा गाव मा त्या 8 महिन्यानंतर त्या एकमेकल्या 8 महिन्यानंतर भेटत एवढा जिवाडा येरायला भेटत रडी रडी आई आहेत त्या नाही का आणि लग्न राहत ना कधीतरी नवी साडी नेसाल भेटत असले ती नवी साडी आणि त्या नवर देऊन मागी त्या नैवेद्य देवाला जायत त्या मारुतीरायाना मंदिरवर मारुतीना मंदिरवर जात मग घरू लागतात जायत त्या बाया मी दाखल सर इथला मग का डायरेक्ट एवढा व्हायचा असतो दाखल पण न जी किरायनो नाही दाखल पण न जी किरायनो त्यांनाच भाव भेट राहणार ना माले हा ते ना ते बटाचं सांग राहणार आई जुनच मटेरियल 51 मध्ये ना मी पुरं माग ही काय राहणार असं एवढा राहू त्या लोक आदिवासी बाया जायत ना त्या डोक्यावर पापड ना ते टोपलं नाही का पुन्हा त्या शेवाया आहेत परात्मा उडीद ना पापड नागली ना पापडे त्या मारुतीरान मंदिर जायत नैवेद्य देवाले आणि त्या देऊन करता गाणं म्हणत बरं उठर हनुमान तुला माणसं लगीन करना नेवतान तुला देनास मी त्या गाण्यात चाल बदलाई टाकेल उठर हनुमान तुला मानस आणि लगीन करना नेवतान तुला देनास उठर हनुमान तुला मानस लगीन करना नेवतान तुला देनास
ना लगीन मा सुद्धा देवना गाणं राहतच. आपल्या बाया गाणं म्हणते कोणी टाकी अंगण मा खाट, शिलगाई दिसू यंदा ती काठ राहते. कोणी टाकी अंगण मा खाट, यंदा शिलगावनी जी ती खाट राहत दिनी नाही मला काय काय जायला. हो आदिवासी बाया देवना गाणं म्हणते या कोणी टाकी अंगण मा खाट, यंदा ठरेले बाबा शिलगाई टाकणी ती राहत देव नाही. हा खानदेस मै तरी उपाडी घालसू ती काटले. त्या आदिवासी बाया गाणं म्हणतीस उठरा उठरा हनुमान तुला मानस, लगीन घरी नानी उत्तान तुला दिनास. तसा तसा मग ते पहिला पाणी टाइमले वादळ सुटे त्या पातळीनार त्या पदर नाळ उडी जायतेस ना, त्या पापडी नारा उडीत ये राहिले गाया दिले ती त्या बाया बी तरी राग करतीत नाही बर. त्या पापड उडीत का तर काय त्या साडी ना पदर तरी ये राह लय नाही का पापड लय नाही काही फिरणी माये वाय ना ये माय लाली बेनाला हायला का फिरणी भांड सुरत वाय ना ये तरी राग बी नाही रुचवा बी नाही. महाराज काय वागणार अस नाही का, काय सरळ सरळ वागो माणूसने साधा बनीन वागो. उजी उजी का आटापिटालीच नाही वागा मग काय मजा आहे. काही काही शिकासारखं राहत्या लोकेश कडतील जातीनं भिल्ल समाजाची शबरी माता, पण रात्रंदिवस नामचिंतन केलं, गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला म्हणून जगाचा मालक भेटला नाही का. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस केला म्हणून भगवंताची प्राप्ती. साधकांनी सांगितलं ठीक आहे आम्हीही रात्रंदिवस नामचिंतन करू. आम्ही जर रात्रंदिवस नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती होईल का महाराज. नाथ बाबा सांगतात भैया रात्रंदिवस नामचिंतन करा, हा तर पहिला प्रकार झाला. जर भगवंताच्या जवळ जायचं असेल, भगवंताला आवडेल ते करायचं असेल तर दुसरा प्रकार काय तो ऐका. वाजणार म्हणणार महाराज एक नंबर येतो असा जीव कराय ना असले मनाला लाय देऊ वाजायला लाय देऊ मी नाची लिहू का भाऊ. आणि तुम्ही देखील राहणार म्हणजे युट्यूबला बी देखतस आणि असा बी कीर्तनेस मग बऱ्याच लोक ऐकणार आहेत कायम ना ऐकणारा बी शेताडे परिसर म्हणून म्हणजे त्या देखतस ना म्हणा चांगला वाजणारा म्हणणारा राहणार का मी नाचत राहस थोडाफार डुलत राहस. कारण आमच्या संतांचं प्रमाण आहे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. इतकं वेळ व्हायचं ना भजनामध्ये, इतकं रंगायचं ना बाबा, इतकं नाचायचं ना. जसा माझा जगाचा मालक नामदेवरायाच्या कीर्तनात नाचत होता. किती नाचला माहिती का. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, पितांबर सुटला तरी भान नव्हतं देवाला, एवढा वेळा होऊन नाचत होता. म्हणून मी त्या प्रमाणाला धरून नाचायचा प्रयत्न करतो. हो मी नाचत राहस. नवीनच 2 पोरे येल होतात कीर्तन ते ऐकाले, त्यातले कीर्तन काय आईच भानगड माहित नाही. 2-3 मित्र होतात त्या शेवटला कोपराला उभा होतात. त्या म्हणे काय राय काय चालू आहे काय जाणबो म्हणे काय शेन काय नाही. मग या काय करा ना कोण जाणबो म्हणे. 1-1.5 शाना होता तो म्हणे काय नाही म्हणे देवना कुत्रा आहेत म्हणे त्या. या काय करत रे काय म्हणे तो पुढे बुकी राहिना ना तो मोठा कुत्रा या मागला दाखलला कुत्रा आणि या काय करत काय नाही म्हणे या रातले बुकतन दिनले झोपत म्हणे. ओ भाऊ त्याच ना म्हणा एक म्हणे काही काय ना जवान म्हणे पण महाराज बोलता बारी पाय उचली राय ना म्हणे. एक म्हणे हो त्यानं दाबीन काय लिहिल तो जिराय राय ना म्हणे. ओ भाऊ बुक्या बुक्या गोमाला रायनो रे आप्पा. लोक काय अंदाज लावतील काय सांगता येत नाही. पण चाल चांगले असल्यावर आपल्याला जमतं बा. मी डुलत राहस नाचत राहस. कारण आमच्या संतांचं प्रमाण आहे ना नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. हो आणि नाचलं पाहिजे न लाजता. तेव्हा लोक काय म्हणतात हे डोक्यातून काढून टाकायचं. लोक कोणालेच चांगलं म्हणत नाही. लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. पतिव्रता सीतेला जर बदनाम करत असतील तुमच्यासारखा माझ्यासारख्याचा काय विचार करणार आहेत लोक. म्हणून लोकेशनी चांगलं म्हणायला पाहिजे. डोकामाई काढीस टाकू लोकेशले चांगलं वाटीन असं जर जगानं म्हणा तर आपण स्वतःसाठी जगणूतच नाही. लोके कोणले चांगलं म्हणतात नाही. तुमले जर वाटणं निडगवान मा लगननी पंगत देनिशे लाला बाबा लगननी पंगत मा आमना गाव मा 7 पदार्थ बनतस बा मालिकीनी 10 पदार्थ बनवणं शे. बडं गाव खुश व्हायला पाहिजे, पावबंदी खुश व्हायला पाहिजे, येणारा पाहुणा बी खुश व्हायला पाहिजे असं जेवण देणं शे. निडगवान मा 7 पदार्थ बनवतो तुम्ही 10 बनाय टाका. निडगवान मा 10 बनवतो तुम्ही 12 बनाय टाका. लोकांना खुश करांसाठी 2-4 आयटम वाढायच नाही बनायला राहू द्या. पण हात दवान ठिकाणी उभा राहा. लोक जेवण करीन उठताना हात दवान ठिकाणी ज्यातले किडा पाण्यात त्या एकच बट बरोबर होतं पण आको खमन राहतं ना मजाही जाते. पाळात का नाही किडा जर खमन राहिना ना मग सांगतच खमनवर आको बारीक शेव राहते ना भयान मजा येते जेव्हा. म्हणजे तुम्ही जेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करसाल ना लोक तुमच्यामध्ये चूक शोधत असतात. म्हणून लोकांचं मनासारखं वागणे नाही. भगवंताला काय आवडतं तसं वागायचं. कारण लोकांना कधीच आपलं लोकांची अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही. लोकांच्या नादी लागणं म्हणजे आपण सरळ सरळ मूर्खपणा करतोय. स्वतःसाठी कधी जगा आणि जगत असताना असं जगा की देवाला काय आवडेल ते जगा.
नाही का? जगत असताना देवाला काय आवडेल ते जगा, नाही ते बाकी लोक असा विचार करतात तो काय म्हणे, नाव काय म्हणेन, तो काय म्हणे, नाव काय म्हणेन. नाही, ज्यासाठी तुम्ही चांगला आहेत ना तो तुमले चांगलंच म्हणेन, आणि ज्याला तुम्ही चालतात नाही त्यांसाठी देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले आयुष्यभर चालणार नाही. ज्याला चालतात नाही त्यांसाठी काय, त्यांना मन जिंकीशन फायदा नाही. म्हणून जीवन जगत असताना एकदम आनंदी जीवन जगायचं माझं तत्व आहे. क्योंकि भाई हम तो राधा रानी के भक्त हैं, हम तो राधा रानी के भक्त है भाई, हम भक्त नहीं या के ऊपर प्रेम करने वाले लोग हैं. हो, आणि इतकं प्रेम करायचं का, इतकं प्रेम करायचं लोकांनी आपल्याला नावं ठेवले पाहिजे. जोपर्यंत लोक नाव ठेवत नाही तोपर्यंत देव कृपा करत नाही. मोहन से दिल क्यों लगाया है, कन्हैया से दिल क्यों लगाया है, ये मैं जानू या वो जाने. कन्हैया से दिल क्यों लगाया है, ये मैं जानू या वो जाने. इतकं वेळ प्रेम करायचं ना, इतकं वेळ प्रेम करायचं. जुनं ते सोनं रास नाही का. हो, मनमाया टेशी निघे पण तरी आता देख बी नाही बिचारी मायने. पण ती मर्यादा राहत पहिल्या बाईसले. हो, पहिल्या बाईसले इथली मर्यादा होती ना, नवरा जरी कटबन कुटी बी टाके ना तरी सुद्धा संध्याकाळी मायरा अन्न पडी नाही त्या आणि इथला तराडा होता पहिल्या बाईसले. आणि नवरा वावर मग येऊन पहिले मनमायरा दिसती आणि जेवण ना पहिले काट गादी टाकीष्टी. इथला तराडा होता पहिल्या बाईसले. आता इथलं उलट जायचे. पहिल्या बाईसले एवढा तराडा होता, नवरा येऊन पहिले रांदी ठेवणं, कावान पहिले काट गादी टाकी ठेवणं, नाही त्याला काट गादी दिखावणे आको बुकीन माया. एवढा तराडा. आता कसं काय वातावरण आहे बहिणीसोबत. हा ते मन बहीण हरतालिका ना उपास धरलेच गलीमा चहा पेत फिरसने आव भाऊ पोरेसले झोका देस. ओ भाऊ, ओ आपा, ओ मना दादा. घनच फरक पड जायचे. ते पहिलं काहीच राहील नाही. पहिलं सांगा मग सुद्धा एक कीर्तन विजाच म्हणा. भगवंतावर प्रेम करत असताना इतकं वेळ प्रेम करायचं. मला नेहमी सांगायला आवडतं, आमच्या महाराजांनी गोड प्रमाण घेतलं. इतकं वेळ प्रेम होतं गोपिकांचं की मुरलीचा नुसता स्वर कानी पडला तरी पण वेड्या व्हायच्या गोपिका. इतकं वेळ प्रेम करायचं देवाच्यासाठी. हो, आणि नाचायला तर अजिबात लाज ठेवायची नाही, कारण माझ्या मीराबाईनं सुद्धा नाचली नाही. पायात घुंगरू बांधून नाचली, लोकांची लाज नाही ठेवली. लोकांचं जाऊ द्या, हो स्वतीचा बाप सुद्धा नाव ठेवत होता तरी विचार करत नाही. म्हणून तर भगवंताच्या इतक्या नजदीक आहे, जवळ आहे. लाज नाही ठेवायची देवाच्यासाठी, बरोबर आहे की नाही. हो, आणि काही काही लोकांच्या मनात प्रश्न असेल. आईच गोष्ट जर का भाऊ एखादा गरीब मी पोर जर नाचतील लोक म्हणतात जाऊ द्या त्यांना ऐपत प्रमाणे करायला त्या. पण गरीबाची नव्हती बरं, राजकन्या होती तरी पण देवाच्यासाठी पायात घुंगरू बांधून नाचली. देवाच्यासाठी काही करायला अजिबात लाज ठेवायची नाही. हो, ए चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. नाचे गाये मीरा बाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, बेश जोगनिया का डाला. राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने भगवान से नाता जोड़ लिया. अजिबात लाज ठेवली नाही, म्हणून तर भगवंताच्या एवढ्या नजदीक आहे. अरे ती नाचत होती, एकटी नाही नाचत, देवाला सुद्धा नाचायला मजबूर केलं महाराज. भक्तीची ताकद आहे. म्हणून आपण भगवंताशी नातं जोडायचं असेल तर लोकांचा विचार करणे द्यायचं सोडून, नाही का. मी करत नाही म्हणून तुम्हाला सांगतो विचार करणं सोडी द्या, कारण लोकच ना कामच आहे किडा पाडणं. ज्यांना नावं ठेवायची ते ठेवणारच आहे. नावं ठेवत ठेवत आठपर्यंत पोचू जायला मी लोकच ना ऐकत गणच किडा पाडेत म्हणनाव ना किडा पाडणारा 31 मा कीर्तन करा ना ताटे 51 दिन नंबर लागी राही ना. आपले टाइमच नाही कोणी निंदा कराले, बरोबर आहे की नाही. म्हणून काय करा ना माहितीये का, कोणी जर आपले वाईट म्हणस ना ते डोका तरुण भाऊसले सांगस. कोणी जर आपले वाईट म्हणा ना त्यांना राग नाही धरा ना. मनमा याच्या टोपीवाला बाबा आहेत ना, या पहिलं लयल मटेरियल आपले सांगतात, भाऊ आपण झाडीशनी गरमानी केर कचरा काढतास आणि कोट टाकतास ताई.
कुठं उकिरड्यावर टाकतो ना ताई साहेब, उकिरड्यावर टाकतो. जटे घाण येतं ते घाण फेकायला जातस, घाण समजीस नाही घाण फेकायला जातस. पण घाण ना सुद्धा एक दिन असा आहेस ट्रॅक्टर मा बशीस नाही जास्त, म्हणजे घाण ना सुद्धा एक दिन असा आहे. आपण ते 2 पायना माणसेत आपला दिन यावा नाही का, वाट देखो फक्त बघू देऊ लोक नाही का. भगवंताला आवडणारे नियम सांगतात नाथ बाबा. पहिले सांगितलं की नाथ बाबा आम्हाला देवाच्या नजदीक जायचं, देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला काय आवडेल ते आम्हाला सांगा. नाथ बाबा सांगतात आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग नामाचा उच्चार केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होईल का म्हणले नाही, अजून नियम आहे. मग काय, तुळशी माळ गडा गोपी चंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा. साधकांनी सांगितलं ठीक आहे आम्ही गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करू, व्रत एकादशी करू, एवढ्यानं देव प्रसन्न होईल का, देवाला एवढंच आवडतंय का. नाथबाबांनी सांगितलं नाही भैया आषाढी कार्तिक कीर्तन, बर कीर्तन काय करायचं. 5 मिनिटं काय बोलू तुम्ही सांग. मला ते ऐकायला काय ऐका नाही बस गौडन ऐका नाही. आज बोलतो सोपं करू गौडनीच ना ताडे भंडारे ऐका नाही का तुम्ही आमना महाराजच ना तुम्ही काय हरकत नाही. तुम्ही म्हणसाल तर गौडन पण होईल. मग आता आपण नित्यनेमाप्रमाणेच एक काम करूया. जर रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताला आवडत असेल तर आपण रात्रंदिवस करत नसाल, पर आता कीर्तनात बसलोय. कीर्तनात बसल्याच्या नंतर आपण काय असतात नियम माहितीये का, हातानं टाडी मुखानं नामचिंतन, ते भगवंताला आवडतं. आता जो नियम तुकोबारांनी देहूमध्ये पाडलाय, माऊली ज्ञानोबारायचे भजन आळंदीमध्ये गातात. नाही जे भजन सर्व संतांनी पंढरपुरात गायलं तेच भजन आता निडगव्हाणमध्ये तुम्ही सर्वांना म्हणायचंय. हातानं टाडी मुखाने नामचिंतन. इतकं वेळ व्हायचं ना देवाच्या आजूबाजूलाच नाही आपली येड म्हणते पाहिजे इथलं येड वाहन. आठे मनान सांगू आठे म्हणतात नाही, आठे बरे बा टोपीवाला बाबा बी कीर्तन लिहि बसेल गावनं वातावरण चांगलंय. नाही ते एक मास स्टँडले भेटणं 75 वरीस न मतार गाणं म्हण राहील. हे आस्ती निहायत निरात दारू पिनासनी नशा मा फटाना बोलावतो के वासती. एक बुका मका गटावून 75 वर्ष वय माझरी एक किडा पाडरा नाही पहिले कितला पाडेल होता म्हातारा सारा शेष. पण तरुण भाऊस ना नवीन पॅट बुजायचे डोकामा यासले जरी एखादा पूर्ण ब्लॉक कर ना या कोपरामा जाई पडतेस मोबाईल हात मारास नाही मग गाणं म्हणतास. हे पाखरा आजाद केले तुला, तू नाही आजाद कर रे भाऊ, ते ऑलरेडी आजाद होते. तिने तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारा करता ठेवलं तर बाणट सुटणार काय आजाद करशील. तिनं पक्क ठरवलं म्हणलं की लगीन या बाणटला वाढायला. ती उलट 2 वर्ष बोलत आहे यस ना सासर ती कड्यावर पोरगा तिनं तो 1-1.5 वर्षांना पोराला सांगत भाऊ दखरे भाऊ मामा कसा बसले हा नाव सांगत पाखराचं ते केलं 75 वर्ष न म्हातारा म्हणत धोकेबाज साल जाती आवड़ी गई ना तर बाबा पाटा को देना मामा. हे तेरी प्यार में काना दीवानी हो गई, तुझे देखते ये प्रभु मस्तानी हो गई. तेरे बाई में माना कर छोड़ आई, तेरे बाई में माना कर छोड़ आई, तेरे बाई में माना कर छोड़. असे तुम्ही बशाल सर्व शेतकरी होते. जर समजा तुमच्याकडे काय जास्त राहस कांदा जास्त राहतस ना, जर कांदा खांडाना शेवा आणि वावर थोडस राह जायले मजूर सुटाना टाइम वही घ्या, तुम्ही काय सांगता. हो वाढद्या हो जे होई ते होई जाईल. मग ते काय करा ना वाकरा वही घ्या बेकार हुशार या वयनात यास ना गाणं तुम्हाला बहिणी तुमले जर मला सांगा तुम्ही काय म्हणता
या बहिणीचा गाणं ऐकीच नाही असं वाटत ना पेटान संगीत जोरबी लई फिरव जडे पटना तडे पाशी लेन मर जा आटे बरे सुविधा शे बुवा तुम्ही आटे जर म्हणा मी एवढी सुद्धा मार यास ना गाणं ऐकीच नाही असं वाटत ना रवे फाशी लेन यस ना गाणं एक की गाणं राग नाही आण बहिणी मला माहिती आहे तुम्ही कसांसाठी बसेलेत असं हां महाराजने रडायला पाहिजे कोंबडीना पिष्टा सांगायला पाहिजे तेच होई ना तुम्हाला दुसरं काय राहील बरोबर आहे ना म्हणजे लोक कोणी रडस होईल ते लोक त्याला उभं करायला जातात माली चांगला पुऱ्याला रडावतीशा बहिणी मना रडामा जर तुला आनंद होईल मला रडायला काही अडचण नाही तुमले आटे गाणं म्हणून सांगा देवना देवना गाणं म्हणतीत नाही पहिल्या बाया जर निंदा जात ना निंता निंता सुद्धा देवना बस नाही म्हणत कसा जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मायरा असं गाणं म्हणत पहिल्या बाया आणि आतीने बाया पोरेले झोपाडतीन गाणं म्हणते सोडी दे झुमकी तुम्ही चाल नाचू नको पोरेस काय वयन लागी त्या पोरेसले हा बाकीने बाया त्या को असं गाणं म्हणते डिंग डांग डिंग 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 डांग डांग त्याला दाखल पण डिंग डांग आई काढ राहिनी माय तू मोठा वैष्णे डिंग डांग करतच येस घर हा तुम्ही चांगला आई काढत जा लेकरेसले त्या चांगला करतील हो तुमले गाणं म्हणा नाही ना चांगला गाणं म्हणू देवना मी पहिलेच सांगते आदिवासी लोक देवना गाणं म्हणतात आणि आपल्या बाया कोणी टाकू अंगण मा खाट हा तुम्हाला एक बी गाणं एक कोणी टाकी अंगण मा खाट यंदा ठरेल बाबा शेलगाव निघे मालती का हो उद्या काही कळा ना या गाणं म्हणावर उद्धारूच आहे का तुम्हाला आणि एक बी गाणं तुम्हाला तथ्यावर नाही राहस अख्खा लब्बाड राहतो त्या गाणं एक बाई गाणं म्हण राहते आता तुमच्याकडे पद्धत शे का नाही मला माहित ते गाणं म्हणलं सामनाकडे नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा तुमच्याकडे म्हणतास का म्हणतास का बरं मग मला असं वाटलं मी तोंडाचं नाही एवढा लांब येईल वा 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात आमनाकडे पद्धत वेगळी होईल तुमच्याकडे वेगळी असेल म्हणशील मी विचारले ना रास ना 12 कोस जावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होते जाते आमनाकडे अशा पद्धती माझे मरेलो शिलगाव तुमच्याकडे म्हणजे जवळजवळ सारखं जे यस ना गाणं ऐकले नवरीना बाप गोडे होना वाजा गैरत होना मोती पैरत ते खरं आहे का वाजा गैरत होना मोती पैरत होना खरं या मोती पैरत होना तो याद ना बोचकत बाचकत होना आणि आई माय सांगत मोती पैरत होना एक नंबरनी लब्बाड जात आहे तेवढं बरं गव्हाण माताच्या बायाने दाखवलं लब्बाड बोलणार बट तताना सांग राहिला जडे दोन कोण राहत नाही खरं सांग का बाबा मनजवा या महिला माता एवढ्या भारी आहेत आपल्या काना देशाच्या प्रत्येक गावाच्या महिला बाबा एवढ्या भारी आहेत बिचारे एवढं प्रेम करतात रविकिरण महाराजवर काही काय असे ना आपला खानदेश ना पोऱ्यावर मी त्यातले खोटं लबाड लुबाड काय बी म्हणलेस पण बिचारे हसले तीच कोणतीच बाई आजपर्यंत राग कराने म्हणावं कदाचित मायला लेकराची भाषा कळते नाही का मायकडे लेकरानं जर का मागताना नाही ना काकर म्हणलं तरी माय बरोबर भाकर देते म्हणजे लेकराची भाषा मायला कळते तसं माझ्या काना देशाच्या मायांना या लेकराची भाषा कळत असेल किंवा विनोद म्हणेशील बोलच बोल बिचाऱ्या माऊल्या आशिषने सैन करले तीस म्हण्या माया बहिणी राग बी करतीत नाही काहीच नाही तेवढं बरं आहे असं लबाड लुबाड तुम्ही बोली तर का कर 3 दिना जेवण ना टाया बसा म्हणा पुरत किरायला कांदेच मग पुरत किरायला म्हणा असले राग बी येत नाही बिचाऱ्या माऊलीसले चांगलं आहे तेवढं बोलू ना बहिणी सोड मग राग नाही करत ना देखाव बाबा बाकीने बाया सांगणार बोला महाराज काय वांदा नाही बाकीने बाया मन बोल बोल आमले माहिती तू नीच ये तू बोलशीस बोल राग नाही करत ना बहिणीसून बोलू ना मग पक्का ना खरंच राग नाही करत ना मायच्या खरंच राग नाही यावं तुमले मन बोलेल ना देखाव एक बी बहीण राग करत नाही एक बी माय राग करत नाही राग नका करत माय असून तुम्हाला पोरे आहे तुम्हाला भाऊ आहे पक्क आहे ना बोलू ना मग तुमले राग नाही यावं ना पक्क ना खरं सांगू का बहिणी तुम्ही जातलं वाढत राहत एक नंबरने लबाड जात राहत आहे एक बाई गाणं म्हणते नवर देऊन साठे तैनो ना मना दादा उना निमित्ते समजी गहुना
माय मना हिरोना तथैनु ना मना बाबूना निमित्त संसी गहुना माय मना गोविंदा मी म्हणतो आपल्या मुंबई जाणं काय शक्य हो आणि आपल्या गावामा गोविंदा आली याला देखील म्हणतो मी थंड पाणी काय अंग धुईले ना गोविंदादा काढणार आणि जी काकू गाणं म्हणणार तीन कडे म्हणतो काकू मला गोविंदादा काढो बहीण म्हणतं तो लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही इथला निया गार होता मनात तोच ना भरोसा झोपडी घ्यायचा तर एक नंबरने लपाड राज म्हणतायचा तेवढं बरं आहे आपण निडगावान मग तशा बाया नाही अरे बड्या बाया चांगल्या आहेत बिचारी यशनी गानाच मला बाडी यशनी गरमा सुद्धा लबाडी रास गरमा काय लबाडी रास तुमले चांगला अनुभव आहे तुम्ही यांना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा लिया संध्याकाळपर्यंत खिसामा जमा करा शर्ट खुंटली टांगी द्या तुम्ही जेवण करल्या जेवण करीन तुम्ही झोपनात म्हणजे तुम्ही रजावर उतरनात मन माय ड्युटी चालू असतो ना खिसा जांभला तुम्हाला टीएल पैसा 500 उपाड देस सकाळी मग चेक करा मोजत असताना 500 कमी भरू द्या तुम्ही विचारायला घेत ना तरी आको आई मायनं उलट राहत बरं उलटा चोर कोतवाल कुडाटे आको आई माय वरते सांगा तुम्ही जर सांगा ना काय मन की सांगा 500 कमी वाटा ना तुमली अक्कल नाही हे मोबाईल काढा मग कुठे पाट टाकावा तुम्ही ओ म्हणा बापटा बरोबर राहत 500 गई घ्या तिथला पानट सुरूच नाही मी तुमना पाहिजे 500 जमा करस मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलेस तुमना जात माटी देस मन भावनी का 2 ग्राम न सोनं बनाय ना आपलं डोकं काम करत नाही मांगला फाडाल गे तू या ना चाले दूध सापडे नाही याने 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं एक नंबरनी बोर्ड जात्रास होई पण तेवढं बरं आहे बिचारा आटे ना बाया नाहीत तशा आको हा नुसतं घर मला बाडी गानास मला बाडी असं वाटस का गली आली मग सुद्धा लब्बाड राजायचा समोरासमोर घरी होतात एक बाईनं 1.5-2 वर्षानं पोरग होतं समोरला वट्टावर चालना घे समोरली बाई देखी राही नाही दाखलं पोरे 1-1.5 वर्षानं 1.5-2 वर्षानं पोरग बशी घे सर आहेत का नामपूरकर सर आहेत का दुसरा आहेत दादा हां आंधार मग मला दिकी राहणार वय मानते काय दिकच मला नेमकं ते पोरग समोरला वट्टावर घे वट्टावर बशी घे पोरग शी करायला हाय घरनी मालकीन म्हणे माई 1.5-2 वर्षनं पोरेश या पोऱ्याला काय उठाडू त्यानं मायला का मारलीस म्हणे हिनं यानं संडास होईने का ते पोरग शी करीश ना उठीन घर मग कुशी घे आई बेन कामावर गे तोपर्यंत पोरग उठीन त्यानं घर मग चालना घे म्हणे माय म्हणे पोरग चालना घे म्हणे कावत ताई तुम्हाला पिंट्याटी शी करी घ्या म्हणे बाड्या माय म्हणे तो ते घर मग की राय ना म्हणे ताई तुम्ही इंद केल्या ना म्हणे दखालोनी मग मान्य करले एवढी बाई खोटं बोलीन का ताई म्हणे तुम्ही देखील म्हणे तुम्हाला पिंट्या आटे बाळ्या शिकर झाले दखालोनी दखेलोर सुद्धा सांगे माय हो म्हणे मला एवढं पोऱ्याना काय खार करस हो म्हणे तो का असा कलर ना आगस का हो म्हणे कितलीला बाडी हो कितलीला बाडी गानास मला बाडी घर मला बाडी गली आली मला बाडी महाराज नुसतं तिथलंच नाही हो तुम्ही मौत मा जातीस रडतीस ते खरं रास का बहिणी सोन हो सोन चिडी सोन तुम्ही रडतीस ते खरं रास तुम्ही गाड्या करीस नाही जातीस गाडी मा उतरतास तोंड जाकीन रडती ते खरं रास का बहिणी सोन एक नंबरनी लब्बाळ जात रास आहे तेवढं बरं आहे आखो या बाया नेत तशा आपलं जेवण राहिले बघ कोण बरेल घरमा दाती घालली आठ बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या मौतमा जातीशी तुम्ही रडतीच्या म्हातारा इथला जीव होता इथून ना उतरताच तोंड जा की रडस मग उतरान टाइमले तो गाडी करेल राह ना तो ड्रायव्हरले का सांगत भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे भाऊ मग तू ना त्या म्हातारा मग जीव होता का चप्पलच मग खाकू एवढंच नाही असं तोंड जा की रडस ना 2 बाया हात धराल राहते एक बाई आता ना हात धरस दुसरी बाई आता ना हात धरस गलीमा चालता चालता एखादी गटारोनी बाजूनी ताई सांगस ताई समाजात बरं पुढे गटार ठाय की बटो माल दिकी राहणार बरोबर म्हणजे रडता रडता गटार सुद्धा दकस बहीण तू इथली लब्बाड जात रसाई पण आठी चांगलं वातावरण आहे बाटी एक बी बाईला बांधली आपण यासनं रडाने अशी ताकद आहे ना यासनं रडणं म्हणजे दुसऱ्या माय मरेलवर बी बाबा अख्खा गाव रडावतीस या माया यासनं आवाज माशी ताकद आहे दुसऱ्या माय मरेलवर बठा गाव रडावतीस आपली सगळी माय मरेलवर बी 2 जण हात धरले तर याला ताण घर मला जा कारण आपला रडा मा बी ठिकाणा नाही मना मा बी ठिकाणा नाही आई माय दुसऱ्या माय मरेलवर अख्खा गाव रडावस आपली सगळी माय मरेलवर आपलं रडणं म्हणजे ओ माव ओ बो रडू पण भुकू बी नको याला ताण घर मला जा आपलं काय स्वर माका ताल मारास हा आई मायनं रडणं एवढं ताला त्रास स्वरा त्रास ना दुसरा माय मरेलो बटा घाल रडावस हा रडता बी यायला पाहिजे तरुण बहिणींना सांगतो रडणं शिकिल्या बहिणी सोन जी बाईल रडता असते ना इथलं वजन रास खायला ताट सार काय देऊ आंघोळ करियो बाथरूम माय निघेव जिलपटीन ती दोयास करीन आणि जी बहिणीला रडता म्हणून 3 दिन भर चाटी राहून कबोजा दुई राव
म्हणून तरुण बहिणीनं सांगतो रडणं शिकल्या जी बाईल रडतास ना तिनं बोलतं वजन रास आमना दोंडायचा मग प्राध्यापक मरणा प्राध्यापकनी बायको बी प्राध्यापिका तेच ऐक नव्हतं ना प्राध्यापक मरणा प्राध्यापकनी बायको बी प्राध्यापिका फुंडी फुंडी रडे गली आली ना बाया म्हणे मॅडम हसं फुंडी फुंडी कितल्या बी रडण्यात ना म्हणे ते लोकेशले पटावणे शब्द शब्द रडा म्हणे आता मॅडमनी कधी रडेल नाही शब्द शब्द कसं रडवाय सुधरे नाही बाया म्हणे शब्द शब्द रडा म्हणे मॅडम मग मॅडम सर नाही करता रडे आप्पा व बाई माझा म्हणतो नको मॅडम आप्पाने तंगडील दोर बांधी एकला फेकी इसू पण तू नको रडू बिन म्हणतो त्या येलो के घर निघ जाते ना ते रडता सुद्धा यावायला पाहिजे नवरान करता असं रडणं पडत व बाई माझा आप्पा म्हणता नको मॅडम तू रडूच नको मी आप्पाला फेकी इसू काय करणं येते हा रडता सुद्धा यावायला पाहिजे हो एखादी बाई इथलं भारी रडस ना रडा रडा मग भाऊ जाय ना काटा काढलेस हाडा तिडं बोलीस नाही हा रडता यावायला पाहिजे बरोबर आहे की नाही आमना दोंडायचा ना एक म्हातारा मरणं दोंडायचा ना नाही मरणं या व्हिडिओ व्हायरल होई जातं एक रोज मन गाडीले 25-30 म्हाताराशने आडायली ना लाला बाबा महाराज म्हणे तू अक्का दोंडायचा आणि इकली लाई म्हणे मग आता दोंडायचा नाही मरणात थाना म्हातारा मरणासाठी मन बी कोण राहत नाही म्हातारानी मराणी जागा अशी होती ना मला सांगायला लाज वाट राही नाही म्हातारा गोंधळ मा खाता खाता उपडी घ्या आणि या मटन मासा खाणारसनी परिस्थिती देखा तुम्ही इथली बिकट रास ना बाबा या खाणारसनी इथली बिकट परिस्थिती रास ना हो बायकोना स्वभाव इथला काही ठिकाणी चांगला रास ना ती तुम्हाला सांगे लढाई करू भांडण करू जोपर्यंत बाईले नवरा जेवत नाही तोपर्यंत आई माईनं पोट भरत नाही ती खात बी नाही कितली का लढाई करणारी बाई रायना हा स्वभाव रास प्रत्येक बाईना नवरा जेवत नाही तर तिनं पोट भरत नाही जर नवरा बायकोन भांडण बी होईल राहिनी ना भले पिंट्या पोऱ्याला सांगे बावड्या तुन बापल्या सांग रे चेन दिले मग बाहेरची लगजो म्हणजे नवरा जेव्हाशिवाय बाईनं पोट भरत नाही एवढी प्रामाणिक रास पण या खाणारा पेनार असले ती बायकोवर बी भरोसा पडत नाही अहो दूध इकीस नाही काही लोकेश ना घरण्या गाई म्हशी आहेत गाई म्हशीस ना दूध डेअरी लाई देतं पेमेंट होणे का मासालेशनी खात अशा मासालेशनी बाईन जोडे टाकत का बाईनी रांधीशे ताट पुढे ठेव का या ताटणीकडे असा तिरपदा कसा बागीच सांगच बाईले काय बाई बेटा डोकसा शिल काय दिले मग का बा चांगला ती बहीण हानी की का रे ओ पापी म्हणजे बायकोवर सुद्धा भरोसा नाही हात कसा मी ते चांगलं लिहिलं तुनार बटा डोकसाचा काय राहणार तड्या ताट माझ्या म्हणजे बायकोवर सुद्धा भरोसा नाही या खाणारसले हो खाणारसने एवढा नेतात पेरणा लावा महाराज पण देखा मी हा दृष्टांत प्रत्येक गावात सांगतो सगळ्यांचा आग्रह असतो म्हणून पण माझा सांगण्याचा हेतू फक्त विनोद नाही आहे मला या कीर्तनातून या दृष्टांतातून सिद्धांत हा पटवायचा आहे की आपण जे करतोय ना कुठंतरी आपण चुकतोय कारण आपले धर्मग्रंथ आपले संत आपल्याला सांगतात भैया मुक्या प्राण्यावर दया केली पाहिजे मुक्या प्राण्यावर दया करणं आपले संत आपल्याला शिकवतात जोपर्यंत आपण मुक्या प्राण्यावर दया करत नाही तोपर्यंत आपण हिंदू कसे गणले जाणार हो हिंदू धर्माची संस्कृती की मुक्या प्राण्यावर दया केली पाहिजे आपले धर्मग्रंथ वाचा ग्रंथामध्ये लिहिलंय मुक्या प्राण्यावर दया करणं आपला धर्म आहे आणि जर तुम्ही ते जनावर कापून खात असाल तर माझा तुम्हाला प्रश्न आहे दुसऱ्याला त्रास तितकाच द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो कारण 84 लक्ष योनीमध्ये जन्माला पुन्हा तुम्हाला सुद्धा यायचंय बकरा कोंबडा आपली बी बनणं आज तुम्ही कापीस नेऊ करता पाणी मग सोड राहणार त्यासले आपण जो कोंबडा बकरा बनसूत ना जीवत असा उकडता पाणी मग सोडतील लोके कारण दुसरा त्रास तिथलाच द्या जिथला आपण स्वतःसाठी सहन करू शकतास कायम लक्षात ठेवायचं हो दर्या आता तुम्ही शेतकरी आहात शेत आता गहू पेरणी असेल आता गहू पैरायला जातस ना तुम्ही 40 किलोनी बॅग लई जातस पैरान टाइमले आणि लेवायला जातस ट्रॅक्टर भरी लयतस बरोबर आहे ना भगवंत असा आहे घेसी तेव्हा देसी तो घेतो मग देतो पण प्रत्येक गोष्ट डबल देतो 4 पटीनं देतो मग ते तुमचं पाप असेल की पुण्य असेल तुम्ही जर कोणाला सुख दिलं ना कोणाला जर आनंद दिला तर तो 4 पटीनं तुम्हाला आनंदित ठेवतो कोणाला दुःख दिलं तर 4 पटीनं दुःख तुम्हाला देतो एवढं लक्षात ठेवायचं म्हणून दुसऱ्याला त्रास देताना काळजी करा मुक्या प्राण्यावर दया करा तुम्हाला नंतर सांगेल महिला मातांना सांगतो माया हो तुमच्या पाया पडतो इथं जर मी मायेचे चरित्र सांगायला सुरुवात केली ना तर हे इथं आमच्या महाराज मंडळी उभे आहेत ना यांच्या मुखातून तुमच्यासाठी एक कविता निघेल आई माझी मायेचा सागर तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात का म्हणतात माहितीये का तुम्हाला पोरगा जर आजारी पडना दिनभर कितल्या बी थकेल राहिला तरी रात्मा 4दा उठीन चेक करते मायमन पोऱ्याला जास्त तापतीने भराय घ्यावी ना जर तुमचा पोरगाच्या पायात काटा मुडला असेल तरी रात्रीमध्ये 4 वेळेस उठतात आणि चेक करतात पोराचा पाय तर नाही ना सुजला असेल बाई म्हणजे तुम्हाला पोऱ्याना पाय म्हणा काटा सैन होत नाही तुम्हाला पोरगाना अंग म्हणा ताप सैन होत नाही दुसऱ्यानं बच्चा कापीन खायला जाते तुमले दयेना सागर म्हणणारले दक नाही मला
तुम्हाला दयेचा सागर तरी कसं म्हणावं? हा, पण मी असं ऐकलंय की इथं मानभावपंथी लोक बरेच आहेत, 80% आहेत, म्हणजे इथं परमार्थ चांगला आहे. वारकरी पण आहेत. अरे वा, म्हणजे बरंच परिवर्तन शेवा. थोडीफारच गटार राहिलो इथं, वय जाईन ते बी साफ कर टाकजात. जासना जासना घरमा मटन मासा शिजसूया. आज सगळ्या बहिणीशल्या या गरीब भाऊनी गरीब पोऱ्यानी विनंती आहे. आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं बाई, आज शपथ घेते आजच्या नंतर मी माझ्या चुलीवर मटन मासा, माझ्या गॅसवर मटन मासा शिजवणार नाही, अशी आज शपथ घ्यायची तुम्हाला दीपावलीची. चालेल ना? हो म्हणा. बापरे, बाकी नाही बाया, तू बट पटच बापन आज नाही पट सामले. या बहिणीशले बंद करायचं आहो का? तुमले सांग राहू बंद कर द्या. तुम्ही जर बंद करा नाही यास ना आपोआप बंद होई जाईल. तुम्ही जर ठरायली ना आज नंतर आपला चुलीवर मटण मासा शिजणार नाही, आज शपथ घ्यायची. तुम्ही जर रांधा नाही ती या काय करते? तुम्ही जर रांधानं बंद करते ना, या का गली मग तैल्या फिरावतील का? तुम्ही स्वयंपाक बंद कर द्या, ते बनावानं याला यानं बंद कर देतील. पण नेमकं उलट आहे बाबा. 3 दिन होईनात काय माय डोकाला हातलाय बटस माय म्हणता नाही तोंड बट मजानच होई घ्या. आज 3रा दिन लाई होईन ना तोंड मजा नव्हे जाऊ. काका काय काय तरी ना बाजार बंद करीन. सगळ्यांना सांगतो मटण मासा खाणं बंद करा. ते आपल्या धर्माला नाही आहे, ते सांगितलेलं वर्जित आहे ते. आणि खायचं पण नाही. तुमच्या लेकराच्या पायातला काटा तुम्हाला सहन होत नाही, दुसऱ्याचं पिलू कापून खातोय, त्याची माय आपल्याला आशीर्वाद देत असेल की बद्दुवा देत असेल? कल्पना करून बघा बरं कधी. खावाल भरपूर शेना, दुसरं गण शेना, बरोबर आहे की नाही? हा, नाही ते मला तरुण भाऊसली जरा त्यातले ना खावाल गणश आहे, त्या गुटखा बी खातस. हा, त्यातले बी सांग नाही म्हणा जरूर खा भाऊ गुटखा. गुटखा तुम्ही कितला बी खा, दिनभर मग 10 पुड्या खातच होते, 20 खायल्या, पण फक्त गुटखा माना टपुशी टाका. बाकीच ना डोक्यावर त्यांनी वाटतं. हा, खाताना काळजीपूर्वक. काही काही लोक खावाला हे करतात नाही. आमना दोंडायचा मग गोंधळ होता. दोंडायचा मा नाही होता, दोंडायचा ना नाही होता. दुसरा गावाला गोंधळ चालू होता आणि त्या गावना म्हातारा गोंधळ मग खावाला बशी घ्या. कधी देव नाही, धरम नाही, कीर्तन नाही, भजन नाही, कधी मंदिर मा नाही. हो, त्यान गावामा गोंधळ होता. गोंधळ मग खाणार इथला नितात फेडताना तुमनाकडे नशीन ते. तुमनाकडे गोंधळ बी नाही होत असो. बट आज माड करीत म्हणे गोंधळ समजस का तुमले गोंधळ? बाकी जण नाही म्हण राहणार काही नाही. तुम्ही खातच नाही, कोणीच खातच नाही, कोणीच नाही खातच. तुम्ही असा नाही म्हण राहणार जसा मी फॉरेन मा येईल शे. मटन मासा खातात नाही का तुम्ही? गोंधळ मग खावा ना. इथला नेता फेडताना काही काही लोक फक्त निवता यायला पाहिजे गोंधळ ना. गोंधळ ना निवता येता ज्या बाईल सांगतात आई म्हणा नको रांजो अव ते संध्याकाळ ना शे. ओ माय नको, दोन्ही टाइम ना तटेच मोडली सू. काय काय ते इथला नेता तेल राहताना गोंधळ नेवता येतात सकाळी ना की जमा निंबू गाली गाली फिरतस. इथला नेता तेल राहतात नेमकं ते दोंडायचा ना म्हातार हाय असा फसाडतं तुम्ही फॉर्म मला ते तताना म्हातारा गोंधळ मग जेवणले बसणं कधी देव नाही, धरम नाही, मंदिर मा नाही, कधी कुठे गे नाही, कधी आळंदील घ्या नाही, कधी पंढरपूर घ्या नाही, कधी वृंदावन घ्या नाही, कधी गोकुळ मथुरा देखा नाही. पण मात्र गोंधळ सोडे नाही म्हातारा. गोंधळ मात्र सोडे नाही म्हातारा. बसना जेवणले गोंधळ नाही पंगत मग वाढपी पोऱ्या उन्हा त्यांनी वाढत आणि वाढपी पोऱ्या कितला का जीव लगोय ना 2च पीस वाढतं गोंधळ मग. एक चांगलं होतं आणि एक 8 होते. खाणारले चांगलं समजस होई 8 ना मधला मटेरियल रास 8 माना मटेरियल वडाल घ्या त्याने 8 बोलली नाही म्हणतो. चालू पंगत मा पाहिलं माटीनात उनी गुचकीन घ्या पुचकी वाढपी पोरे म्हणे याल दडका रे आपला चोरी दबीन बादलीवर काढेला राव खावा माय अंधीर म्हणे. म्हाताराला उचलेन घर मा टाका म्हातारेल म्हणे तुना म्हातारा घ्या. म्हातारेल माहित होतं वायबारच केस होती बा असं. पण आता मरेले नवरा म्हणेशीन रडणं पुढी म्हातारी रडस म्हातारान करता म्हणा राम हो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम काढून मा भजन करी रायनात ना म्हणा देव. मला ते गणच करा वाटे पण आपलं काय नुकसान नाही. छातीवर दगड ठेवली ना गुच्चू सैन करायला म्हाताराला आंघोळ आणि रणनं इथलं भारी रास ना पुरं पटाईत रास नाही जात ना रणनं 1 नंबरने लपट रास. हा आणि प्रत्येक बाईनं रणनं एक शब्द ठरीश नाही रासच देस ना. ओ माय मना पाया आंबा कसा पाणी गया ना मना दी म्हणता सरक आंबान का दाबाईन मग जशी म्हणतो तू सरक.
म्हातारांसाठी म्हातारी रडी म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम काढून दी मग भजन करी राहिना ना म्हणा दी म्हाताराला आंघोळ देवा घेवा घेऊन गाई मग म्हातारी सारी सारी ओ माय म्हणा राम ना कोण मत मसीना पाला करी गाला ना म्हणा राम मी बटा मानचीस माझी आवाज दिना